आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी आपल्या उद्धारकर्त्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण संविधानात्मक न्यायालयीन लढा जनजागृतीचा अभियान जे राबवत आहेत असे प्रमुख अध्यक्ष म्हणून ज्यांची भूमिका आहे आणि संविधानाचे अभ्यासक संविधानाचे रक्षक एक विचारवंत म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ख्याती आहे दादाभाऊ अभंग आपल्या सोबत जोडलेले आहेत। सर काय सांगाल, आज महामानवाला या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे, वैचारिक दृष्ट्या ही चळवळ पुढे नेण्यासाठी काय आव्हान आहे, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाऊलवाट केली पाहिजे, आंबेडकरी अनुयायी असतील धम्म अनुयायी असतील यांनी वैचारिक चळवळ जी आहे महापुरुषांची ती कशी गतिमान केली पाहिजे, आजच्या दिवशी नेमका संकल्प काय असावा? मी पहिल्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। मागील 69 वर्ष झालेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण, परंतु आपण प्रत्येक वर्षी बघतो तर संख्या वाढत चाललेली आहे। म्हणजे आपण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी संख्या वाढते, त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी संख्या वाढेल आणि प्रचंड हा जनसमुदाय इथे बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि आपल्या घरी जातो। परंतु घरी जात असताना तो काय घेऊन जातो, तो काहीच घेऊन जातो। जी वैचारिक पातळी विचार घेऊन जायला पाहिजे तो विचार घेऊन जात नाही। निवडणुका आल्या हा एवढा लाखो समाज आहे, पण नगर परिषद नगर पंचायतीची निवडणूक झाली काय त्या ह्या समाजाची काय भूमिका ठरली, वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये कसे कार्यकर्ते विभागले गेले, नेते विभागले गेले, स्टेजवरून काय भाषण झाले आपण बघतोय। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सर्व समाजाची गुरु केली राजकीय सत्ता आहे आणि जोपर्यंत तुमच्याकडे राजकीय सत्ता नसेल तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। परंतु आम्ही सांस्कृतिक असेल, भावनिक असेल, चळवळ असेल, आंदोलन असेल जमतो, परंतु प्रॉपर जी राजकीय गाईडलाईन्स आहे, जी बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे की आपल्याला राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे, त्या राजकीय सत्ता हस्तगत आपण कुठेही प्रयत्न दिसत नाही। इतका मोठा लाखो मॉब आहे, पण या मॉबला खऱ्या अर्थानं राजकीय परिवर्तन करण्यात किंवा राजकीय सत्तेमध्ये आणण्यामध्ये अशी कुठलाही नेता किंवा अशी कुठलीही चळवळ कुठला असा विचार नाही। जो तो आपापला पक्ष असतो, गट असतात, तट असतात, कोण कुठे गेलाय कोण कुठे गेलाय, तुम्ही नगर परिषद नगर पंचायतीमध्ये बघितलं असेल कोण कुठे गेल्या कुणालाच माहित नाही। नुसती संख्या भरपूर आहे, पण जर त्याला राजकीय आउटपुट दिसेल तर मला असं वाटतं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव। कोरेगाव भीमा विजय स्तंभ जो आहे या विजय स्तंभाच्या अतिक्रमणाचा संविधानात्मक न्यायालयीन लढा जो आहे तो आपण लढताय। गेले अनेक वर्ष आपण ही चळवळ जी आहे ती घराघरात गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सक्रिय आहात। या लढाई लढताना जनतेचं कसं पाठबळ मिळतंय, किंबहुना भविष्याच्या काळामध्ये हे पाठबळ कसं मिळायला हवं, आणि जो कोरेगाव भीमाचा जो हा अतिक्रमणाचा लढा आहे तो न्यायालयीन जरी लढा असला तरी तो लढा जिंकण्यासाठी आपली जी तळमळ आहे, धडपड आहे, आणि आपण ज्या पद्धतीनं सर्व कष पणाला लावून ही लढाई लढताय, आंबेडकरी अनुयायी म्हणून शूरवीरांचा शौर्यांचा आपला जो इतिहास आहे तो इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि भविष्यात ते अधिक त्या जी चळवळ आहे त्या चळवळीला अधिक समजून घेण्यासाठी कशा पद्धतीनं जनतेला आपलं आव्हान असणार आहे, काय आपण सांगाल की ही लढाई एकट्याची नाही तर ही लढाई लाखो कोटींची आहे, काय आपलं आव्हान आहे? मुळात लोकांना अजून भीमा कोरेगावला अतिक्रमण झाले काय हेच माहित नाहीये। तर लोक बघतायत, वाचतायत, निघून जात आहेत। लोकांना माहित नाही की या भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा आणि त्याच्या परिसरातील 3 एकर 86 एकरचा जागेचा ताबा हा माळवतकरकडे आहे। म्हणजे विजय स्तंभाचा ताबा कुणाकडे आहे तर तो माळवतकरकडे आहे। विजय स्तंभाची जागा कुणाकडे आहे, माळवतकरकडे आहे। आता 1 जानेवारीला जाण्यासाठी मुंबई हायकोर्टातून परवानगी घ्यावी लागते आणि 1 दिवस आम्हाला परवानगी भेटते। 1 दिवस आपण जातो आणि 364 दिवस हा माळवतकर त्या जागेचा ताबा घेऊन बसतो। आता ही एवढी मोठी जागा आहे, आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं ऐतिहासिक स्तंभ आहे आणि हा एवढा ऐतिहासिक स्तंभ असताना
समाजाच्या कुठल्याही माणसाला गरज नाही. मी अनेक वेळा गेले किती दिवस समजून सांगतोय, जर ही लढाई जर हा न्यायालय लढा आपण हारलो तर ताबा त्यांच्याकडे आहे. हा ताबा त्यांच्याकडे पुढे आपल्याला भविष्यामध्ये अत्यंत कठीण जाईल. आणि म्हणून मी सगळ्या समाज बांधवांना आव्हान करतो की आपला पक्ष संघटना आपली काही असेल ते बाजूला ठेवा आणि या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या अतिक्रमणाच्या विरोधात या न्यायालयीन आणि प्रशासकीय लढ्यामध्ये समाजाने आपला मतभेद विसरून एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे. आणि हा भीमा कोरेगावचा विजय स्तंभ आणि त्याच्या परिसरातील 3 एकर 86 जागा ही आपण ताब्यात घेतली पाहिजे. यासाठी समाजाने तन मन धन देऊन हा लढा उभा केला पाहिजे, जिंकला पाहिजे. आणि विजय स्तंभ जे आपल्या शौर्याचं पूर्वजांच्या शौर्याचं जो ऐतिहासिक विजय स्तंभ आहे तो आपण ताब्यात घेतला पाहिजे. तर महार शूरवीर जे आहेत, लढवई आहेत, त्या आपल्या शूरवीरांचा जो इतिहास सांगणारा ऐतिहासिक विजयाचं यशाचं प्रतीक आहे. आणि त्यातूनच आपल्या ह्या पिढ्या ज्या आहेत त्या प्रेरणा घेत असतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे नेहमी की जे लोक इतिहास विसरतात ते लोक नव्याने इतिहास घडू शकत नाहीत. त्याचप्रमाणे कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ नेहमी आपल्याला प्रेरणा देतो. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला त्या ठिकाणी जायचे आणि आपल्या शूरवीर वीरांना, महार सैनिकांना मानवंदना द्यायचे. हे सर्व होत असताना आंबेडकरी अनुयायांचा आपल्याला प्रचंड पाठिंबा मिळतोय. आंबेडकरी बहुजन समाजाचे जे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, सामाजिक क्षेत्रातले नेते आहेत, त्यांना आपलं काय आव्हान असणार आहे? या लढाईमध्ये त्यांचं पाठबळ आहे का की ते फक्त केवळ 1 जानेवारीला येऊन त्या ठिकाणी सलामी देतात आणि शक्ती प्रदर्शन करतात? असं काही चित्र या ठिकाणी दिखाऊपणाचं दिसतंय का? मुळात भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचं जे अतिक्रमण झालं आहे याची सगळी मी माहिती डिटेल्स सगळ्या राजकीय नेत्यांना दिलेली आहे. केवळ महाराष्ट्रातले नाही तर राज्य लेवल किंवा उत्तर प्रदेश, बिहार अशा प्रमुख राजकीय नेत्यांना सुद्धा मी दिलेली आहे. सगळ्या नेत्यांना दिलेली आहेत. सगळे नेते म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहे, परंतु ते कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही, ना लिगल मदत करत नाही, आर्थिक सोडून द्या. उलट काही तर संघटना आता अशा निघालेल्या आहेत की त्याला पाठिंबा द्यायचा नाही. मग मी त्यांना विचारतो त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, मग मारोतकरला पाठिंबा देणार आहेत का? असे सुद्धा आपल्या राजकीय पक्षाच्या धार्मिक संघटना आहेत की नाही भीमा कोरेगाव विजयस्तंभ ह्या लोकांना नाही पाठिंबा द्यायचा. मग मी म्हणतो तुम्ही आम्हाला नाही पाठिंबा द्यायचा, मग पाठिंबा तुमच्या मारोतकरला आहे का ते उघड करा. त्यामुळं इनडायरेक्ट मारोतकरच्या बाजूकडून सुद्धा लोक आहेत, असं नाही, अनेक लोक आहेत, त्यांची नावं मी काही दिवसांनी उघड करणार आहे. त्यामुळे हा जो लढा आहे हा सगळ्या राजकीय नेत्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवा आणि तुमचे काय राजकीय विचार असतील ते त्याला बाजूला ठेवा. आणि हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा हा जो ऐतिहासिक विजयस्तंभ आहे हा विजयस्तंभ आपण सर्वांनी येऊन, इथं श्रेयची काही हे नाहीये, कोणी फक्त जो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्तंभ हा आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि हा जो विजयस्तंभ आहे हा जो अतिक्रमण मुक्त आहे तो अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे. एकूणच आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक दादाभाऊ अभंग होते, जे भीमा कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक विजयस्तंभाच्या अतिक्रमणाबाबतचा न्यायालयीन ऐतिहासिक लढा गेल्या अनेक वर्षापासून लढतायत. आंबेडकरी अनुयायी असतील, आंबेडकरी समाजाचे नेते असतील, धम्म बांधव असतील, यांनी तन मन धनाने त्या अतिक्रमण मुक्त असा या ठिकाणी विजयस्तंभ करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्या शूरवीरांचा पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा जाज्वल्य इतिहास जागृत करण्यासाठी एकत्र व्हा, एक संघ व्हा, संघटित व्हा आणि या लढ्याला ताकद द्या असं आव्हान दादाभाऊ अभंग यांनी या ठिकाणी दादर चैत्यभूमीतून बोलताना या ठिकाणी दिलेला आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र.